जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदाना मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचे वाचन आपण गेल्या 16 दिवसापासून निय नियमित करत आहोत. आज आपल्या या वाचन सत्राचा 17वा पुष्प आहे आणि या 17व्या पुष्पाला अ, अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे धीरजदादा मेटकर. धीरजदादा मेटकर परतवाड्याचे आहेत आणि आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मावळे आहेत. राजा शिवछत्रपती परिवाराचे सुद्धा मावळे आहेत. खर तर ह्या संघटना, हे परिवार हे फक्त नाम मात्र आहे. आपल्या सर्वांची प्रेरणा आहे ती महाराजांचे गडकिल्ले आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी धीरजदादा आणि असे कितीतरी तरुण एकमेकाच्या साहाय्याने, एकमेकाच्या साथीनं गडकिल्ले संवर्धनासाठी कार्य करीत असतात. तशी एक फळीच्या फळी आपल्या अमरावती जिल्ह्यातही तयार झालेली आहे. तर त्यापैकी एक रत्न म्हणजे आजचे आपले अनुमोदक धीरजदादा मेटकर. तर मी धीरजदादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अनुमोदनाला सुरुवात करावी. धीरजदादा. जय शिवराय दादा. आवाज येत आहे ना? जय शिवराय. येतो आवाज? जय शिवराय सर्वांना. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजामाऊ साहेब यांना वंदन करून मी माझ्या अनुभवाला सुरुवात करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रतीक दादा व शिवादादा यांचे खूप खूप धन्यवाद. आता प्रतीक दादांनी जो हा संकल्प हे केला होता, की आपल्याला मला कॉल होता प्रतीक दादाचा की दादा म्हणे आपण बलिदान मास जर वाचनातून जर पाडला म्हणे तर कसं होईल म्हणे. मी आता दादा एक नंबर हे आहे म्हटलं की महाराज वाचनातून कळेल आपल्याला संभाजी महाराज. तसं मी ज्यावेळेस परिवारात जुडलो होतो तर मी फक्त महाराजांचे स्टेटस ठेवत होतो. शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची. मला शिवकार्य माहीत नव्हतं. पण मी ज्यावेळेस स्वराज्य सेवा प्रतिष्ठानमध्ये जुडलो तर मला समजलं नेमकं आपण शिवकार्य काय आहे. जे शिवकार्य म्हणजे महाराजांनी जे गडकिल्ले बांधले, ज्या गडकिल्ल्यांचे बाळा आपल्या मुलाबाळाप्रमाणे जतन केलं, ज्या गडकिल्ल्यांवर स्वराज्य निर्माण केलं, त्या गडकिल्ल्यांचे जतन करणे, त्याचे संवर्धन करणे हे सध्याच्या स्थितीत गरजेचं आहे. कारण की आपल्याला माहित आहे, आपण आता गडकिल्ल्यांवर जातो तर त्या गडकिल्ल्यांची अवस्था एकदम दैनंदिन आहे, की पडलेली आहे. कुठे त्याचे दरवाजे नाही आहे. म्हणजे ते गडकिल्ल्यांची अवस्था सध्या स्थितीत ढासळत चाललेली आहे. आता आपल्या जवळचाच गाविलगड किल्ला आपण बघू शकतो, खूप जणांनी बघितला पण असेल. तर मला असं वाटतं की ते गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. कारण की जो आपण आता इतिहास वाचत आहे महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, भविष्यात हे गडकिल्ले जर राहिले नाही तर आपण कशावरून सांगणार की महाराज होते म्हणून. जसं श्रीराम प्रभूंवर आक्षेप उचलला होता की श्रीराम प्रभू म्हणजे हे कथा आहे, हे घडलेलंच नाही आहे. तसं भविष्यात काही वर्षानंतर असं होऊ शकते की हे बा संभाजी महाराज, शिवाजी महाराज ह्या दंतकथाच आहे. म्हणून हे गडकिल्ले जतन करणं काळाची गरज आहे. तसा संभाजी महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे. संभाजी महाराज म्हणजे लहानपणापासून त्यांना संघर्षच करावा लागला. त्यांच्या बाळपणात त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले. संभाजी महाराज लहान होते त्यावेळेस त्यांना म्हणजे वडिलांचं जे आपण म्हणतो सुख, छत्रपती शिवाजी महाराज हे निरा मोहीमवरच जायचे. आणि मग वडिलांचं सुख, अं, नंतर नंतर 9 वर्षाचे असताना स्वराज्यावर मोठं संकट आलं. मिर्झा राजे जयसिंग, औरंगजेबाने पाठवलेला सरदार, सगळ्यात बलाढ्य सरदार, याने तो स्वराज्यावर आला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना तह करावा लागला. शिवाजी महाराजांना तह करावा लागला त्यावेळेस महाराजांना 23 किल्ले त्या मिर्झा राजा जयसिंगला द्यावे लागले. आणि ओलीस म्हणून मिर्झा राजे जयसिंगाने संभाजी महाराजांना ओलीस म्हणून म्हणजे त्यांना ओलीस मागितले संभाजी महाराज.
संभाजी महाराजांना. विचार करा त्यावेळेस शिवाजी महाराजांवर काय प्रसंग आला असेल. 9 वर्षाचं बाळ ते, त्या बाळाला, शंभू बाळाला, आपल्या स्वतःच्या मुलाला त्या मिर्झा म्हणजे शत्रूच्या गोठ्यात पाठवणं होतं. त्या एका वडिलांची काय दशा झाली असेल. एक साधारण उदाहरण असं आहे की एक आपलं 5-6 वर्षाचं जर मूल जर हरवलं, त्या वडिलाला 5-10 मिनिटासाठी त्याला म्हणजे कळत नाही की आपण काय करावं. महाराजांना खुद संभाजी महाराजांना ओलीच द्यावं लागलं होते. पण बाळराजे संभाजी राजे यांनी शिवाजी महाराजांना म्हटले की आबासाहेब, तुमचा शब्द हा शिरावर, तुम्ही म्हणाल ते आज्ञा. शिवाजी महाराज त्यांच्यासोबत ओलीच गेले. संभाजी महाराज त्यांच्यासोबत ओलीच गेले. नंतर मिर्झा राजेंनी शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना आग्रा नेले. ज्यावेळेस आग्रात शिवाजी महाराजांनी खुद औरंगाच्या दरबारात औरंगाला बोलले होते शिवाजी महाराज. तर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैद केले की माझ्या दरबारात येऊन शिवाजी मला मला बोलत आहे, म्हणून या कारणाने औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैद केले. नजरकैद केली असताना शिवाजी महाराज नजरकैद होते. फक्त संभाजी महाराज हे यांना आग्र्यात फिरण्याची अनुमती होती. त्यावेळेस संभाजी महाराजांनी आग्र्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. त्यावरून शिवाजी महाराजांनी आपली सुटकेची रणनीती आखली. छत्रपती आपला संभाजी महाराजांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. प्रत्येक घडांगडाची माहिती त्या 9 वर्षाच्या मुलाने शिवाजी महाराजांना दिली होती. मग शिवाजी महाराज त्या आग्र्यातून सुटका झाली. आग्र्यातून सुटका झाल्यावर तिथून निघाले शिवाजी महाराज. शिवाजी महाराज राजगडवर जाताना शंभू बाळाला म्हणतात की शंभू बाळा, तुला इथेच थांबावं लागेल, कारण की आपण दोघं पण राजगडावर जाऊ शकत नाही. तर शंभू बाळ म्हणतात की ठीक आहे आबासाहेब, मी इथेच थांबतो. काय प्रसंग असेल की जवळपास 1500 ते 1500 ते 2000 किलोमीटर अंतरावर आग्रा ते राजगड हे खूप मोठं अंतर आहे. आपला बाळ शत्रूच्या प्रदेशात आहे. त्या एका राजाला काय वाटत असेल, शिवाजी महाराजांना काय वाटत असेल की आपलं मूल इथं आहे काय, ते एक असं मन भरून येण्यासारखं प्रसंग आहे तो. मग महाराज तिथं राहते. संभाजी महाराज तिथे राहते आणि तिथून शिवाजी महाराज निघून जाते राजगडावर. संभाजी महाराजांना लहानपणापासून संघर्ष होता. मग संभाजी महाराज नंतर राजगडावर येतात. तिथे संभाजी महाराजांनी शस्त्रासोबत शास्त्राचे पण शिक्षण घेतलेले होते. केशव पंडित यांनी संभाजी महाराजांना शास्त्रांचे ज्ञान दिले होते. संभाजी महाराजांनी ग्रंथांचे लिखाण 9व्या वर्षीच, वयाच्या 16व्या वर्षीच बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता. आपल्याला माहित आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथ हा 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिला. त्यांना आपण देव मानतो. तसेच आपल्या राजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी 16व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी तसे खूप सारे ग्रंथ लिहिले आहे. जसे नखशिखा, नायिका भेद. तर बुद्धभूषण ग्रंथात खूप छान वर्णन केले आहे त्यांनी. बुद्धभूषण ग्रंथात सप्तदोषांचे सप्तदोषांपासून दूर राहावे, ते आताच्या तरुण पिढीला उपयोगी पडतो. जसं की त्यांनी सांगितले होते की त्या सप्तदोषांमध्ये त्यांनी म्हटले होते की व्यसनांपासून दूर राहावे. दुसरं दुसरं आहे की त्यांनी जुगारांपासून, म्हणजे प्रत्येक व्यक्तींनी जुगार खेळू नये. तिसरं आहे की त्यांनी परस्त्रीचे व्यसन करू नये. चौथा आहे की त्यांनी दूर दूर घरी न सांगता बाहेर फिरू नये. आणि पाचवा आहे की वडीलधाऱ्या माणसांचा कधीही अपमान करू नये.
आणि सगळ्यात शेवटचा आहे की हा देश, ही भूमी ज्या वेळेस तुम्हाला बलिदान मागेल त्यावेळेस तुम्ही बलिदान द्यायला तत्पर राहाल, असे बुधभूषण ग्रंथात लिहिलं आहे. बुधभूषण ग्रंथ हा पूर्ण संस्कृत मध्ये आहे. 16 वर्षाच्या मुलांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला. तो राजा कसा असेल, त्या राजांचे विचार काय असेल. काही लोकांनी राजांना बदलण्याचा प्रयत्न खूप केला मागच्या काळात, पण महाराजांचे जे म्हणते ना, सूर्यांचे कधी तेज लपल्या जात नाही, तसे छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या वेळेस अं, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे निधन झाले, अं, शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळेस शिवाजी महाराज 23 वर्षाचे होते. संभाजी महाराज हे 23 वर्षाचे होते. 23 वर्षांचे छत्रपती संभाजी महाराज झाले. काय वय होतं त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांचं. छत्रपती संभाजी महाराजांना मार्गदर्शन करणारे माता जिजाऊ मासाहेब ह्या पण नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे पण नव्हते. आणि अष्टप्रधान मंडळातील दिग्गज जे अष्टमंडळ होते ते महाराजांच्या विरोधात गेले होते. त्यांनी कारस्थानं केली होती. फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत होते. विचार करा त्यावेळेस मोगल, आदिलशाही, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज ह्या सगळ्यांनी बा छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झाले, आता स्वराज्य आपण गिळंकृत करू शकतो, हे सगळ्यांचा डाव होता. औरंगजेबाचा पण होता की छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालंय, आता स्वराज्य आपण सहजच जिंकू शकेल. पण एक शेर म्हणजे शेर का बच्चा छावा हा त्या भूमीत होता, आपल्या स्वराज्यात होता. छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी या सगळ्यांना प्रत्युत्तर दिले. ज्यावेळेस औरंगजेब दख्खनमध्ये आला तर मोठी फौज घेऊन तो दख्खनमध्ये आला होता. 23 वर्षांचे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या औरंगजेबाला आपला किल्ला पण एक घेऊन दिला. औरंगजेबाने सगळ्यात प्रथम एका किल्ल्यावर म्हणजे बा सगळ्यात छोटा जो किल्ला असेल तो किल्ला आपण जिंकून घेऊ. आता औरंगजेबाने सगळ्यात जवळचा जो किल्ला होता रामसेज किल्ला म्हणून, रामसेज किल्ला जिथे श्रीराम प्रभूंनी म्हणजे तिथे शेष करासाठी विश्रांती करण्यासाठी त्या किल्ल्यावर आले होते. तर तो किल्ला म्हणजे औरंगजेबाचा उद्देश होता की सर्वप्रथम धर्मावर घात करा. तर तो किल्ला घेण्यासाठी त्याने शहाबुद्दीन खानला 10,000 फौजांचे सैन्य घेऊन पाठवले होते. त्या किल्ल्यावर मोजके 600 मावळे होते फक्त. किल्ला हा जास्त उंचीचाही नव्हता आणि 10,000 फौज घेऊन शहाबुद्दीन खान त्या किल्ल्यावर गेला. किल्ल्यावर मोजके 600 मावळे. तो औरंगजेबाला म्हणे की मी एका दिवसात हा किल्ला जिंकून घेईल. पण शहाबुद्दीन खानाला माहित नव्हतं की आपले स्वराज्यांचे मावळे कसे आहेत. शहाबुद्दीन खान मोठ्या जोमाने त्या रामशेजवर आला. रामशेजच्या किल्ल्यावर त्याने वेढा टाकला आणि त्या किल्ल्यांवर चढाई चालू केली. त्या किल्ल्यांच्या अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर मराठ्यांनी काहीच नाही केलं. पण अर्ध्याच्या थोडं वरती गेल्यानंतर मराठ्यांनी आपले जे सह्याद्रीचे शस्त्र आहे, हत्यार म्हणजे दगडांनी गोफींनी त्या गनिमांवर वार केला. ते गनिम पळत सुटले. गनिम पळत सुटले, वापस आले. गनिम पळत सुटल्यावर छावणीत आले. आपण किल्ला म्हणजे जिंकू शकत नाही असं त्यांना वाटलं. नंतर त्यांनी एक एक दिवस खूप प्रयत्न केला पण शक्यच नाही झालं. 3 महिने झाले, 4 महिने झाले, तो किल्ला जिंकता येईना. मग यांनी शहाबुद्दीन खानांनी तोफांचा एक बुरुज तयार म्हणजे त्या भागेतल्या सगळ्या झाडं करून एक आपण त्या किल्ल्यांच्या लेवलचा एक बुरुज तयार करू, लाकडी बुरुज तयार करू आणि त्या लाकडी बुरुजांवर तोफा नेऊन ठेवू. 20 तोफा आणि 200 सैन्य राहील असा तो लाकडी बुरुज तयार केला. एक विचार करा की एक छोटासा किल्ला, रामसेज छोटासा किल्ला
जिंकण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागत आहे. फक्त स्वराज्याचा एक छोटासा किल्ला, हे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात. तर मग त्याने बुरुज तयार केला. त्या बुरुजांवर 20 तोफा, 200 मावळे, आपलं 200 मुघल सैन्य हे त्या किल्ल्यांवर ठेवले, बुरुजांवर ठेवले. आणि मारा करताच काय तर इकडे रामशेजवर रामशेजच्या सरदारांनी, किल्लेदारांनी लाकडी तोफा तयार केल्या. लाकडी तोफा, त्या लाकडी तोफाच्या आतमध्ये जनावरांचे कातड लावून ते तोफ तयार केली आणि त्या तोफींनी त्या बुरुजांवर मारा केला. तर तो जो लाकडी बुरुज तयार केला होता, तो बुरुज ढासळून गेला. शहाबुद्दीन खान हताश झाला की मराठे कसे, की लाकडी तोफा तयार केल्या. आपल्यापेक्षा दूर मारा करणाऱ्या ह्या लाकडी तोफा आपण या छोटासा रामशेज किल्ला जिंकू शकत नाही. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, तब्बल 60 वर्ष एक किल्ला जिंकू शकला नाही. रामशेज एक किल्ला तब्बल 7 वर्ष हा किल्ला जिंकू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेच होते की माझा एक किल्ला जर 1 वर्ष जरी लढला, माझा एक किल्ला जरी 1 वर्ष जरी लढला तरी 350 किल्ले जिंकायला 350 वर्ष लागतील. औरंगासारख्या अशा कित्येकी मोठे सरदार आले तरी माझा एक किल्ला म्हणजे माझं स्वराज्य जिंकणं एवढं सोपं नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना जे सह्याद्रीचं हे सह्याद्री जे सह्याद्री होती, सह्याद्रीमध्ये झाडं, जंगल आणि त्यामध्ये राहणारे मावळे, हे त्या त्या भागात त्यांना कसं राहायचं, म्हणजे त्या प्रदेशांचा पुरेपूर फायदा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी घेतलेला आहे. तसंच एक एक किल्ला जसं एका किल्ल्यापासून आपण समजू शकतो की आपल्याला स्वराज्य निर्माण करता येते. तसंच आता सध्याची गरज आहे की जे गडकिल्ले आहे, त्या गडकिल्लेचं संवर्धन करणं तेवढीच काळाची गरज आहे. भविष्यात भविष्यात आपल्याला सांगायला अं, हे गडकिल्लेच आहे की महाराज, माझा राजा कसा होता आणि कसे लढले ते मावळे. तर ह्या हे साक्ष देतात आपल्या गडकिल्ले. तर माझे सर्वांना विनंती आहे की फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर आपल्याला जर वेळ भेटत असेल, असं नाही की प्रत्येक आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानची प्रत्येक रोजची मोहीम असते असं काही नाही. महिन्यातून एक दिवस रविवार सगळ्यांना सुट्टी असते. रविवार तो दिवस एक मावळा म्हणून, मावळा कशाला म्हणतात, शिवकार्य नेमकं काय आहे, फक्त डोक्याला टिक्का आणि गळ्यात माळ, जय भवानी जय शिवाजी एवढं म्हटल्यानंच मी शिवभक्त होतो असं नाही. तर आपण खरंच शिवरायांचे मावळे जर म्हणजे मावळे जर बनायचे असेल तर आपल्याला हे गडकिल्ले जतन करणं तेवढंच काळाची गरज आहे. अं, त्यासाठी आपल्याला त्या मोहीम मध्ये भाग घ्यावा लागेल. आणि तुम्ही एकदा मोहीम मध्ये येऊन बघा. खरंच आपल्याला असं वाटते की खरंच आपण त्या काळातले एक मावळे आहे. त्या गड किल्ल्यावर जाऊन त्या गड किल्ल्याची स्वच्छता करणे, तो गड किल्ले आपल्यासोबत बोलतात. जर त्या गड किल्ल्यांची जर आपल्याला पूर्ण माहिती असली ना, तर ते गड किल्ले आपल्यासोबत बोलतात की माझा राजा या या ठिकाणी बसला होता, माझा राजा या या ठिकाणी, माझे मावळे या ठिकाणी लढले. ते गडकिल्ले खरंच बोलतात आपल्यासोबत जर त्या गडकिल्ल्यांबद्दल माहिती जर असली. तर या येत्या 23 तारखेला स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांची मोहीम आहे गाविलगड किल्ल्यांवर. तर ज्यांचं शक्य झालं तर त्यांनी नक्कीच या. मला अनुमोदन करण्यासाठी प्रतीकदादांनी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय शिवराय दादा. जय शिवराय. खरंच खूप प्रेरक असं मार्गदर्शन धीरजदादांनी दिलेलं आहे. गड किल्ले आणि त्याचं संवर्धन का महत्वाचं. खरंच हा विषय फार महत्वाचा विषय आहे, कारण की महाराज नुसतं पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात, पण महाराज अनुभवायचे असतील तर आपल्याला गडकिल्ल्यांवर गेलं पाहिजे आणि त्यासाठी ते गडकिल्ले शाबूत असले पाहिजे. तर खरंच आपण प्रयत्न करायचा की निदान पूर्ण नाही तर आपल्याकडून जी फुल नाही फुलाची पाकळी या गडकिल्ले संवर्धनासाठी होईल ते प्रत्येकानं करण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर वाचन सत्राच्या लिंकसाठी सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. ती लिंक आपल्या ग्रुपवर टाकला जाईल. ही लिंक आता तुर्तास बंद होईल. जय शिवराय.
स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शिवपुत्र संभाजी या शोधप्रबंध पुस्तकाचे वाचन आपण गेल्या 16 दिवसापासून सर्व लोक करत आहोत. आजचं आपलं हे 17वं पुष्प आहे आणि या 17व्या पुष्पाचं वाचन आपल्या सर्वांच्या अनुमतीने सुरुवात करतो. याच्या आधी आपण पाहिलं की मराठा आणि मुघल ज्यावेळेस औरंगजेबाची स्वारी आणि दस्तूरखुद्द औरंगजेब हा महाराष्ट्रावर स्वराज्यावर आक्रमण करायसाठी आला आणि अशा वेळेस छत्रपती संभाजी महाराज आणि आपले सर्व मावळे किती शिताफीनं त्यांच्याशी लढत गेले. या सर्व युद्धात कित्येक आपल्या मावळ्यांना हौतात्म्य आलं आणि तरीही कितीतरी चिकाटीने जिद्दीने सगळे मावळे आपल्या प्राणाची आहुती देत आपल्या स्वराज्य राखण्यासाठी सर्व लढत होते. तर त्याचे आपण किरकोळ उदाहरणं पाहिलेत आणि यातच आपण पाहिलं की कित्येक म्हणजे 2-3 किल्ल्याचे उदाहरण आपण पाहिले की जे मुघलांना काबीज करण्यासाठी त्यांनी वेढा दिला, जवळपास 6-6, 7-7, 8-8 महिने वेढा दिला, तरी किल्ला येत नव्हता. अशा वेळी मुघली सरदारांनी त्या किल्ल्याचे किल्लेदारांना फितूर केलं. म्हणजे आपल्यातल्या जी एक कीड आपल्याला लागलेली आहे फितुरीची, तर त्या किडीमुळं आपल्या स्वराज्याचा ते किल्ले जे मुघलांना लढून कधी शक्य झाले नाही जिंकणं, ते त्यांनी तिथल्या जे किल्लेदार आहेत त्यांना फितवून घेतलं. तर अशाच पुढच्या युद्धात अनेक चकमकी झाल्या. तर पुण्याच्या भागातल्या खूप सारे युद्ध झाले. सातारचं युद्ध झालं आणि या सातारच्या युद्धात स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ज्यांचा एक फार मोठा आधार छत्रपती संभाजीराजांना होता, ते धारातीर्थी पडले. या सर्व चकमकीत मराठे निकराने लढत होते, संख्येनं कमी होते, पण तरी सुद्धा स्वराज्य राखण्यासाठी, स्वराज्य टिकवण्यासाठी आणि स्वराज्य वाचवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत होता. या सगळ्या प्रसंगात औरंगजेब फार जेरीस आला होता आणि त्या औरंगजेबाची ती मनस्थिती काय होती ते आता आपल्याला या आजच्या प्रकरणात पाहायचं आहे. औरंगजेबाची मनस्थिती 1682 सालच्या प्रारंभापासून औरंगजेब मराठ्यांच्या सरहद्दीवरील अनेक गडांना वेढे देऊन तो स्वतः सरहद्दीवर मोठे सैन्य घेऊन बसला होता. त्यामुळे एक प्रकारच्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. संभाजीराजांना स्वतःच्या राज्याला मुकावे लागणार असे इंग्रजांना वाटत होते. दिनांक 30/7/1682 पत्रात करवारकर सुरतेला कळवतात, असे खात्रीपूर्वक समजते की संभाजीराजाचे बरेच नुकसान झाले असून थोड्याच दिवसात त्याचे राज्य खालसा होईल. औरंगजेब स्वतः अफाट सैन्यानिशी सरहद्दीवर बसला असून संभाजीराजेंच्या कित्येक गडांना वेढे घालून त्याने त्यातील 2 किंवा 3 गडही घेतलेले आहे. त्यातील मुख्य गड म्हणजे त्र्यंबकगड जवळील रामसेस. संभाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव शत्रूला आडकाठी करण्यासाठी 18,000ची घोडदळ घेऊन वेढा उठवण्यासाठी गेले, पण त्यांना माघार घेऊन साताऱ्याला जावे लागले. औरंगजेब संभाजीराजांवर इतका चिडलेला आहे की त्याने आपल्या डोक्यावरची पगडी फेकून दिली. राजांना पकडल्याशिवाय किंवा त्यांना ठार मारल्याशिवाय ते ती पगडी पुन्हा डोक्यावर घालणार नाही असा त्याने केलेला आहे. इंग्रजांच्या पत्रात ज्या रामशेज गडाचा उल्लेख आहे तो 1682 मध्ये मुघलांनी घेतला नव्हता. त्यांनी तो 1687 मध्ये घेतला. औरंगजेबाच्या अफाट सामर्थ्यापुढे संभाजीराजांचा टिकाव लागणार नाही अशी इंग्रजांची समजूत होणे स्वाभाविक होते. औरंगजेबाने रामशेज, त्र्यंबक, साल्हेर, पुरंदर, पुणे, सातारा येथे वेढे घातलेले असले तरी तोपर्यंत त्याला प्रत्यक्षात कोठेच यश मिळाले नव्हते. सर्वत्र एकाच वेळी आक्रमण केले तरी की संभाजीराजांचे चुटकीसारखे नष्ट करता येईल अशी औरंगजेबाची समजूत होती. मराठ्यांनी मुघलांना प्रत्येक आघाडीवर तोंड दिले व त्यांचे हल्ले परतविले. औरंगजेबाने ज्या प्रमाणात पैसा आणि शक्ती पणाला लावलेली होती त्या मनाला त्या मानाला त्याच्या जवळजवळ काहीच यश लाभलेले नव्हते. मराठ्यांची प्रतिकार शक्ती, शौर्याची, धाडसाची आणि तंत्राची कल्पना असल्यामुळे औरंगजेब चिडला आणि त्याने आपल्या डोक्यावरची पगडी फेकून दिली. 1683च्या जून महिन्यापर्यंत परिस्थितीत काहीच फरक पडलेला नव्हता. अनेक ठिकाणचे वेढे मुघलांना उठवावे लागले. मराठ्यांनी वऱ्हाड आणि अहमदनगर जिल्ह्यातील केलेल्या लुटीचा आणि आक्रमक हालचालींचा त्याला बंदोबस्त करावा लागला होता. या अपयशामुळे औरंगजेब निराश होऊन दिल्लीला परत जावयाच्या विचारात होता.
त्याच्या मनस्थितीचे वर्णन सुरतकरांनी 1983च्या पत्रात नमूद केलेले सापडते. मोगल औरंगजेब अद्याप पावतो येथून हललेला नाही. अशी वंदता आहे की संभाजीराजे आणि सुलतान अकबर यांच्या विरुद्ध केलेले युद्ध आपल्या उमरावर सोपवून तो माघारी दिल्लीला जाण्याच्या विचारात आहे. तो अतिशय चिरखोड बनला असून मनाला अस्थिर झालेला आहे. त्याचे उमरावही असमाधानी झालेले आहेत. जर त्याचे आयुष्य लवकर संपुष्टात आले नाही तर कटकटी वाढतील आणि आपल्या सतत भीतीच्या वातावरणात दिवस काढावे लागतील. फारसी बातमीपत्रातही औरंगजेब लढाईची सारी सूत्र आपल्या अधिकाऱ्यावर सोपवून दिल्लीला जावयाच्या बेत करीत असल्याचे नमूद केलेले आहे. औरंगजेबाने उत्तरेत परतण्याचा आपला विचार उमरावांना सांगितल्यावर ते म्हणतात की तुम्ही स्वतः दक्षिणेत असूनही मराठ्यांविरुद्ध लढण्यात यश येत नाही, तर तुम्ही गेल्यानंतर आमचे कसे होणार? औरंगजेबाच्या या मनस्थितीचा विचार केला म्हणजे त्याच्या अफाट सामर्थ्याला आव्हान देऊन मराठ्यांनी त्याला किती हैराण केले असेल याची चांगली कल्पना येते. औरंगजेबाच्या तुलनेत विचार केला तर संभाजीराजे वयानंही लहान होते. त्यांचा अनुभव कमी होता. तशीच त्यांची ताकदही कमीच होती. सैन्य शक्ती, आर्थिक बळ कमी असून सुद्धा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली 82-84 सालातील मुघलांचे हल्ले मराठ्यांनी यशस्वी रीतीने परतवून लावले असेच म्हणावे लागतील. महाराष्ट्रातील गड आणि घाट किती कठीण आहे याचा औरंगजेबाला अनुभव आला होता. दक्षिणेतील भौगोलिक परिस्थितीची माहिती फौजदार खान बलोच याच्या अबू मुहम्मद या मुलाला होती. औरंगजेबाने ती मिळवण्यासाठी हुकूम बख्ता वखास खान याला दिला. त्याने कळवले की त्या प्रांतात उतरण्यासाठी एकूण 360 घाटमार्ग आहे. त्यापैकी 65 मार्ग हत्ती, उंट वगैरे प्राणी घेऊन जाण्यास योग्य आहेत. बाकीच्या वाटा अरुंद आहेत. असे करताच फेर चौकशी करून सविस्तर माहिती कळवावी अशी बादशहाने आज्ञा केली. मराठ्यांविरुद्ध यश मिळत नाही असे दिसताच औरंगजेबाने आपला पवित्रा बदलला. मराठी राज्यावरील आपले आक्रमक धोरण बदलून त्याने आपल्या अधिकाऱ्यांना अनेक ठिकाणचे वेढे उठवण्यास सांगितले आणि आपली छावणी अहमदनगर येथे हलवली. संभाजीराजे, विजापूरचा सुलतान आणि गोवलकोंड्याचा सुलतान या तिघांनी तह करून औरंगजेबाला तोंड देण्याची तयारी केली होती. औरंगजेबाने संभाजीराजांशी मैत्री करण्याचा आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्या दोन्ही सुलतानांच्या राज्यावर स्वारी केली. 1685 सालच्या एप्रिल महिन्यात औरंगजेबाने विजापूरचा वेढा सुरू केला. औरंगजेबाने एकीकडे लढाईचा पवित्रा बदलला आणि दुसरीकडे मराठी राज्यांच्या सरहद्दीवर असलेल्या दळवी, देसाई आणि संभाजीराजांपासून फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या अधिकाऱ्यांनी सरहद्दीवरील या वतनदारांना आपल्या पक्षात ओढणे सुरू केले. औरंगजेबाचे मुख्य वजीर असद खान सावंतवाडीचा खेम सावंताला 4/10/83 रोजी लिहिलेल्या पत्रात म्हणतो, पातशाही हुकूम ऐसे सादी राहे जे जे यंतावर होऊन खिदमत करणे, जाती 4,000 मनसब व 4,000 स्वरांचे दौलत पावन, अशा प्रकारच्या कितीतरी आमिष ते सावंतांना, देशमुखांना व इनाम देण्याचे कबूल करत होते. काही फितुरांची नावे: दळवी देसाईप्रमाणे औरंगजेबाने संभाजीराजांकडे असलेल्या नौकरांना, अधिकाऱ्यांना जहागिरी व मनसब देण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या नोकरीत घेतले. संभाजीराजांनी अशा फितुरांचा त्रास झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा शेवटही झाला. शिवाजी महाराजांच्या काळापासूनच मराठी जनतेला वतनाचे आकर्षण होते. वतनाचा सांभाळ करण्याच्या हेतूने अनेक मंडळी मुघलांना मिळाली. संभाजीराजे आणि राजाराम अशा दोन पक्षामुळे अनेक मंडळी शत्रू पक्षात गेली. 6/4/82 रोजी संभाजीराजांचा एक सेवक खडगडगडाचा जमीनदार चिमणाजीही बादशाच्या सेवेत रुजू झाला. त्याला खिलतीची वस्त्रे देण्यात आली. 2. 18/8/82 रोजी गणोजी आणि येसुबाईचा चुलत भाऊ कान्होजी हा तानाजी शिर्क्यांचा मुलगा बादशाला भेटला. त्याला 5,000 आणि 5,000 स्वरांची मनसब करण्यात आली. 3. शिवाजी महाराजांचा मेहुणा बजाजी 1682 सालापूर्वीपासूनच मुघलांकडे मनसबदार होता. 1682च्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस बाबाजी मरण पावला. त्याचा मुलगा महादजी ठाणेदारीवरील नेमणूक करण्यात आली. 4,000 जात आणि 3,000 स्वरांची मनसब त्याला देण्यात आली. याशिवाय त्याचा भाऊ भुदोजी याला त्या सैन्यात तैनातीला नेमले. इतर भावांना खान जहान बहादूर
च्या तैनातीला नेमण्यात आले. महाजी औरंगजेबाशी एकनिष्ठ होता. त्याला बहादूरगडाची ठाणेदारी दिलेली होती. त्यानेच 13/1/86 या दिवशी खेम सावंताला पत्र पाठवून त्याचे बादशाहकडे येण्याविषयी मन वळवले. या पत्रात या समान दुसरा कोणी नाही अशी बादशाची तरफदारी केलेली आहे. इतकेच नव्हे तर औरंगजेबाने विजापूरच्या राज्यात जी गत केली आणि भागानगर किंवा गोवळकोंड्याच्या मोहिमा संपल्या म्हणजे संभाजी राज्यांची खोड तो मोडणार आहे. त्यापूर्वी आपण खेम सावंत बादशाला मिळाला तर त्याचा फायदा होईल असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केलेलं आहे. चौथा, 9/10/1682 पूर्वी संभाजीराजांचा नायब शेख इब्राहिम हा 1,000 जात आणि 2,000 स्वारांचा मनसबदार होता. 29/6/83 ला शिवाजी महाराजांचा मुंशी काझी हैदर बादशाच्या सेवेत रुजू झाला. त्याला 2,000 मनसबदारी करण्यात येऊन 10,000 रुपये खिलतीची वस्त्र देण्यात आली. 1684 सालानंतर फितुराला जास्त वाव मिळाला. त्यांची नावानिशीवर यादी खाली दिलेली आहे. 25/10/84 रोजी गाझीउद्दीन खान बहादूर याने पदजी एकोजी मल्हार व सुभाषचंद्र यांना बादशाहकडे पाठवले. त्यांना वस्त्रे देण्यात आली. 1/8/84 ला संभाजीराजांचा खास नौकर पुरशा याने मुघलांची नोकरी धरली. आजमच्या नोकरीत त्याला 1,500 जात आणि 1,000 चे मनसब देण्यात आले. अशाच पद्धतीने भद्रोजी, खंडोजी, रंभाजी, शंकरजी यांनी मुघलांची नोकरी पत्कारली आणि त्यांना मनसब बहाल करण्यात आली. या लोकांची पूर्ण नावे किंवा आडनावे समजत नाही. 1685च्या जानेवारी महिन्यात दिनाजी, किशनराव, भगवंतराव, निंबाजी, अंकाजी या नोकरांना शाह आलमकडे मनसब देण्यात आली. 1685च्या मार्च महिन्यात परुजी, राघोजी, विश्वास, दादूजी हे मुघलांना मिळाले. 30/4/85 ला संभाजीचे चुलत भाऊ अर्जुजी याला 2,000 मनसब आणि 1,000 स्वरांचा मनसबदार करण्यात आले. 1685च्या मे महिन्यात संताजी, जाऊजी, मानाजी, मालोजी, अंताजी हे शत्रुपक्षाला मिळाले. मलिक बेग, शेख हसन अलीराजा हे संभाजीराजेकडे नोकरीस होते. 1684 सालापासून मुघलांना मिळण्यात त्यांचा विचार होता. ही मंडळी प्रत्यक्ष 1685च्या ऑगस्टमध्ये औरंगजेबाकडे गेली. संभाजीराजे यांचा नाव नायाब रामाजी किंवा रामाजी हा अल्लामुनाच्या बरोबर गेला. रामाजी, वांगोजी, नागोजी, शहाजी यांना मनसब देण्यात आली. 1686 सालच्या सुरुवातीत शिवाजी महाराजांचे जावई अचलजी याला 5,000ची आणि 2,000 स्वारांची मनसब देण्यात आली. त्यातला नागरे नौबतीचा मान व एक हत्ती देण्यात आला. असोजी, येसाजी दखनी हा संभाजीराजांतर्फे साल्हेरचा किल्लेदार होता. तो बादशाला भेटला आणि त्याला वस्त्रे आणि नौबत घोडा हत्ती देऊन खिल्लत देण्यात आली. याच वेळी मानकोजी याच्यावर मराठ्यांच्या किल्ल्यावर अधिकारी होता. मुघलांनी हा किल्ला जिंकल्यावर तो बादशाला भेटला. त्याला खिलतीची वस्त्रे देण्यात आली. शिवाजी जेधे आणि सर्जेराव जेधे याचा मुलगा बजाजी सर्जेराव हेही मुघलांना मिळाले होते. संभाजीराजे आणि निळकंठ मोरेश्वर जेधे या मंडळींनी मराठी राज्यात येऊन आपली सेवा व्यक्त केली होती. अशा प्रकारे काही जे फितूर झालेले होते आपले जे मराठा सरदार होते त्यांची नावं सुद्धा आणि विशेष म्हणजे काही लोक जे मिरवतात की महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते आणि त्या काही मुस्लिमांची नावं सुद्धा जे संभाजीराजांच्या काळात औरंगजेबाला जाऊन मिळाली त्यांची सुद्धा नाव आपल्याला यात पाहायला मिळते. फितुरांच्या कारवाया औरंगजेबाने विजापूरचा वेढा चालू केला. त्याच वेळी म्हणजे 1685च्या प्रारंभी शहजादा आजम बेळगाव, धारगाव या भागात उतरला. तेव्हा रामचंद्र पंडित, धर्माजी पंडित यांच्याकडे या भागाचा कायम बंदोबस्ताचे काम होते. मराठे आणि मुघलांच्या हालचाली चालू असल्याने करवारकरांच्या इंग्रज वखारवाल्यांना मालाची ने-आण करण्यात अडचण होत होती. मराठ्यांनी घाटावरील वाटा अडविल्या होत्या. ते 4 आणि 16/10/84 या हालचालीसंबंधी सुरतेला कळवतात. जोपर्यंत मुघलांची फौज माघारी गेली नाही तोपर्यंत माल पाठवण्यास आम्ही संमती देऊ शकत नाही. कारण संभाजीराजांनी मुघली फौज इकडे उतरू नये म्हणून घाटावरील सर्व वाटा बंद केल्याचे हुकूम दिलेले आहेत. रामचंद्र पंडितांनी घाटावरील आपला रस्ता रोखून धरलेला आहे. त्यामुळे काही खरेदी करता आले नाही. 1685 सालच्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस मुघल फौज करवार शहराजवळ गेली. करवारच्या इंग्रजांच्या बातमीप्रमाणे करवारचा किल्ला आणि शहर मुघलांनी घेतले. याशिवाय विजापुरांकडून गोकाक आणि
हुबळी घेतली. मुघल सैन्य या भागात राहिले तर ते बंकापूर वगैरे गावे घेतल्या वाचून राहणार नाही, अशी करवारकर इंग्रजांची कल्पना होती. मार्च 1685 मध्ये अज्जम गदद येथे येऊन बसला. मुघलांचे सैन्य या भागात वावरत असताना 1685च्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कुडाळकर, देसाई, खेम सावंत, पारखा झाला. त्याच फिरंगी यांनी आश्रय दिला. या खेम सावंताविषयी करवारकर इंग्रज दिनांक 19/2/85च्या पत्रात लिहितात. गोव्याजवळ राहणारा देसाई याने थोड्या दिवसापूर्वी संभाजीराजांविरुद्ध बंड करून ते पोर्तुगीजांना जाऊन मिळाला. पोर्तुगीजांनी त्याला 300 लोकांची मदत धाडली असून त्याच्या मदतीने सावंताने गोव्याजवळचा प्रदेश लुटला आणि जाळला आहे. कुडाळ आणि सौंदे येथे देशांनी राजांविरुद्ध बंड पुकारले आहे. यात राम दळवीही सामील झाला. 15,000च्या तुकडीने बंडखोरी केल्यामुळे कित्येक भागात संभाजीराजांच्या प्रजेची स्थिती वाईट झालेली आहे. काद्रा येथील देसायानेही बंड करून संभाजीराजांच्या प्रजेची घरे लुटली आहे आणि ती जाळली आहे. राजांच्या सुभेदाराची घरे जाळल्यामुळे तो जंगलात पळून गेला आहे. परंतु फोंड्याजवळच्या देसाईविरुद्ध आलेला दळवी त्याला मिळाला असल्याने तो परत येऊन केव्हाही खोडी काढण्याचा संभव आहे. करवारकरांना असे समजले की सर्जा खान बंडखोरात सामील असून तो 6,000 स्वारांसह रामघाटात उतरला आहे. त्यामुळे रामचंद्र पंडित आणि धर्माजी पंडित हत्ती वगैरे मागे टाकून पळून गेले. मुघल सैन्याच्या आगमनामुळे आणि देसाईंच्या बंडामुळे करवार इंग्रज व्यापाराचे बरेच नुकसान झाले. 1686च्या जानेवारी पर्यंत करवारची वखार दळवी आणि राजांच्या प्रजेमुळे धोक्यात आली होती. संभाजीराजांच्या विरुद्ध उठलेले लोक बलाढ्य झाल्याने संभाजीराजांचा लवकर नाश होईल असे मत सुरतकरांनी आपल्या पत्रात व्यक्त केले. अशा प्रकारे करवार आणि गोव्याच्या सरहद्दीवरील देसायांनी बंड करून स्वराज्यावर संकटे आणली होती. करवारच्या बाजूला देसाई आणि सावंत यांची बंडखोरी चालू असताना मुघल सैन्य खेळणा, पन्हाळा, मिरज, बेळगाव इत्यादी ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करीत होते. 1684 सालच्या अखेरीस 1685 सालच्या सुरुवातीस संभाजीराजे खेळण्याकडे रवाना होणार होते. तसेच त्यांनी अकबराला कळविले असावे. त्यावरून 18/1/85 रोजी अकबर पत्र लिहून संभाजीराजांना कळवलं की तुमच्या लिहिल्याप्रमाणे मी खेळण्याकडे रवाना झाले तुम्ही खेळण्याकडे रवाना झाले असता तसेच असल्यास कळवावे, म्हणजे मी पण येऊन या मोहिमेत तुमच्याबरोबर राहील. खेळण्याकडील या मोहिमेचा उलगडा होत नाही. ज्या अर्थी राजे स्वतः तिकडे जायचे ठरवले त्या अर्थी कोणती तरी महत्वाची मोहीम असावी. प्रत्यक्ष ते खेळण्याकडे गेले किंवा नाही हे कळण्यास मार्ग नाही. 1685च्या प्रारंभी शहजादा जम बेळगाव, धारवाड या भागात उतरलेला होता. हे पूर्वी सांगितलेले आहेच. 1686 सालच्या मार्च पासून मिरज, कोल्हापूर, पन्हाळा या भागात मुघलांच्या आक्रमणी चालू होत्या. 15 मार्च ते 12 एप्रिल 1686 मुघलांनी मिरज घेतले. त्यामुळे मुघलांना राहावयास जागा मिळाली. मिरजेचे आदिलशाही किल्लेदार अहमद खान याने उतावळी करून गनिमास मिरज दिली होती. यानंतर मुघलांचे सैन्य कोल्हापूर, पन्हाळा, बेळगाव या भागात शिरले. स्वाली मॅरिन हून 30/11/86 या दिवशी लंडनला लिहिलेल्या पत्रात मुघल सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातल्याचे उल्लेख आहे. त्याच पत्रात थोड्या दिवसात संभाजीराजे आणि इतर छोटे जहागीरदार मुघलांना शरण जातील अशी इंग्रजांची भीती व्यक्त केलेली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र हंबीररावाने मुघलांना हटवले. मिरज येथे असलेल्या रहुल्ला खान व रणमस्त खान 20/12/85 पूर्वी पन्हाळ्यापर्यंत गेले. या दोघांबरोबर हंबीररावने मुकाबला करून मुघलांना जेरीस आणले आणि अगदी फजिती झाली. शेवटी रहुल्ला खान आणि रणमस्त खान खट्ट होऊन कोल्हापूरहून बेळगावच्या बाजूने गेले. तेव्हा हंबीररावांनी सेनासमुदायानिशी मुघलांचा पाठलाग केला. सेनापती शत्रूचा हिशोब धरीत नव्हता. हंबीरराव विजापूरकरांना आपले समजून त्यांच्या मदतीस धावून गेला. मुघलांनी मिरज घेतल्यानंतर बेळगावात आपला कोट त्यांना द्यायचे ठरवले. त्यामुळे मुघल सैन्य बेळगावकडे निघाले. हे करताच हंबीररावाने बेळगावचा किल्लेदार खाने आझम मुराद खान याला पत्र लिहून कळवले की मुघलांना आसरा देऊ नका. आम्ही एके जागी होऊन मुघलांना सजा देतो. कोल्हापुराजवळ मुघलांची मुघल सैन्य बेळगावकडे जाणार असल्यामुळे वाटेत हुरेकरी देसाई मुघल अधिकाऱ्यांनी आपल्या बाजूला ओढून घेणार हे लक्षात येतात हंबीररावाने हुरेकलाच्या
आलगौडा देसाईला पत्र पाठवले. त्याने मुघलांना मिळू नये आणि मुघल सैन्याला आसरा देऊ नये. हंबीररावाने आपण मुघलांना कोल्हापूर पासून बेळगाव पर्यंत कसे हटवीत नेले तेही लिहिले आहे. हंबीरराव लिहितो, या मुलकात राजश्री गोपाळ राऊत होते. ते लष्कर सामील झाले आहे. त्यांनी तुमचे वशही कित्येक रक्तबदल केलेले आहेत. दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही बुडाल्यावर मराठी आणि मुघल अशा दोनच प्रतिस्पर्धी सत्ता उरल्या आहे. सत्ता वतनदार देसायांना आपल्याकडे ओढण्याचा सतत प्रयत्न करीत होत्या. येथे उद्धृत केलेल्या हंबीररावाच्या पत्रावरून शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेल्या लोकांचा आत्मविश्वास किती दणका होता हे प्रत्ययास येते. आमचे लष्कर या प्रांतात असताना तुमच्यासारख्या वतनदारांनी भिण्याचे कारण नाही असे आत्मविश्वासाने हंबीरराव लिहितो. संभाजीराजे तख्तारूढ झाल्यानंतर 6-7 वर्षांनी श्यामल ताम्र भरारी फौजनीशी आल्याने संपूर्ण प्रांत उद्ध्वस्त झाला. कित्येक मनुष्य निघून गेली. कुडाळ प्रांती सर्व धामधूम झाली. खेम सावंत सरदेसाईंनी स्वामींच्या राज्याची निष्ठा सोडून ताम्राचा अवलंब केला. ताम्राकडील फौजदार मोहम्मद अब्बास व अब्दुल रजाक यांच्या जमावासह कुडाळ आणले. देसाईंच्या मार्फत औरंगजेबाच्या मुलखात मुलकी काबूज करण्याचा प्रयत्न करीत होता. 4-5-86 रोजी बादशाहच्या अधिकाऱ्याने खेम सावंताला पत्र लिहून 4,000 जात व 4,000 सोळ्याची मनसोबाची प्रलोभने दाखवली. 1686च्या ऑगस्ट महिन्यात ही पत्रे राम दळवी, ताना सावंत, देव सावंत या मुघल अधिकाऱ्यांना पाठवली होती. तान सावंताला 21/8-86 रोजी अशाच प्रकारचे पत्र गेले. त्यात औरंगजेबाने विजापूर जिंकल्यानंतर बादशाही फौजा आणि बाबू बुरराव कोकण प्रांतात उतरणार. त्यापूर्वी खेम सावंत आणि ताना सावंत यांनी मुघलांना केलेली सेवा बादशाला मान्य झाली म्हणजे ठीक असे म्हटले होते. हे दोघे गनिमांशी म्हणजे मराठ्यांशी लढून प्रदेशाला पातशाही आणण्याचे प्रयत्न करीत होते. 13/9/86 रोजी शिवाजी महाराजांचे जावई महादजी नाईक याने खेम सावंताला पत्र लिहून पातशाकडे येण्यासाठी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. अशीच प्रलोभने हुकेकर मेघगौडा देसाई यालाही दाखवली. 1686च्या नोव्हेंबर-डिसेंबर हुकेकरी देसाईला पत्र लिहून त्यांनीही औरंगजेबाकडे येऊन बादशाहची मर्जी घ्यावी आणि त्याच्या बदल्यात इनाम मिळतील असे लिहिले होते. असे प्रयत्न संभाजीराजांनी कवी कलश यांनीही केले होते. औरंगजेबाने आदिलशाही बुडवल्यावर तेथील सरदारांनी मराठीकडे जाण्याची इच्छा होती. खान आझम, इब्राहिम खान आणि मुस्तफा खान यांनी आपला हेजीब राजर्षी वेदाजी केसव याला कवी कलशाकडे पाठवून संभाजीराजे आणि त्यांच्या स्नेहाची घटाई करून घेतली होती. त्याच वेळी त्याने हुकेरीचा मेघोगौडा देसाई यांनी रद्दबदली केली होती. या काळात कवी कलशाने त्याला संभाजीराजांशी एकनिष्ठ राहण्याची विनंती केली. 24/11/86 रोजी कवी कलश त्यास लिहितो की आपण धाकल्या राजांकडे विश्वासू म्हणून राहावे. या बदल्यात आपणात राजांची कृपा प्राप्त होईल. हंबीरराव लष्करात सामील झालेले गोपाळराव यांनी हंबीराकडे हुकेरीचा आलगौंडा देसाईची रदबदली केली होती. त्याला हंबीररावाने पाठविलेले पत्र मागे आपण पाहिलेच आहे. एकनिष्ठांचे प्रयत्न 19/3/86 पर्यंत लक्ष्मेश्वरचा खानगौडा देसाई संभाजीराजांशी एकनिष्ठ होता. त्याने संभाजीराजांसाठी काही स्वारी शिकारीचे कामही केले होते. म्हणून राजांनी आनंदाने हर्षित होऊन मौजी नरती हे गाव त्याला इनाम दिले. याच देसाईने आणि किल्ले कोलपच्या नवगड देसाईने 1687 च्या जुलै महिन्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. औरंगजेबाने विजापूर घेतल्यावर या विजयाचा लाभ उठवण्यासाठी व भोवतालचा प्रांत जिंकण्यासाठी सैन्याची नेमणूक केली. या सैन्याने कोपळ, भुजगड या प्रांती ठाणी बसवली व मुलूक जिंकला. पाळेगारांनीही कित्येक गडकोड हस्तगत केले. रजबाज खान नावाच्या सरदाराने असाच उद्योग केला. या गडबडीत कोपळ आणि बहादूर बंडा हे मराठ्यांचे किल्ले मुघलांच्या ताब्यात जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा खानगौडा आणि नागगौडा या लक्ष्मेश्वर आणि कापोडा देसायांनी
कोपळ आणि बहादूर बंडा हे दोन्हीही किल्ल्यावर घातला. त्या किल्ल्यावरचे कित्येक घशाम पडून गेले. तेव्हा देसाईंनी आपले अश्वम किल्ल्यात घालून किल्ल्याची मजबूती केली. तेथे स्वार ठेवले. या सर्व गोष्टी त्यांनी संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहून केल्या. संभाजी राजे आपले सैन्य घेऊन तेथे गेले तेव्हा देसाईंनी त्यांना मदत केली. ही एकनिष्ठता पाहून संभाजी राजांनी किल्ले कोपळजवळचे अलंगडी गावही अजराच्या मरमात देसाईंना इनाम दिला. 1686 सालच्या जुलै महिन्यात दोलवाडी आणि बेलवाडी धारवाडकर गनिमांनी मुघलांनी हे ठाणे घेतले. त्यास मारून काढण्याची भुजबळ गडच्या व सुभेदार यादव कनेरी यांनी जमाव करून भगवंतपूरला केला. मरोडगडच्या देसाईकडील जमाव मदतीला घ्यावा आणि तह करावा म्हणून तो तारूस गेला. तेव्हा मनपा देसाईने त्याची भेट घेतली. त्याने सांगितले की आमचे वडील रुद्रप्पा शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ होते. पातशापूरकर रहीमत खान याने एक दोन वेळा प्रांत मजकूरमध्ये येऊन त्रास दिला. तेव्हा मनपा देसाईंनी त्यांना मारून काढले. इतर देसाई धारवडकर व पादशहापूरकर यांना मिळाले. तसा मनपा देसाई त्यांना मिळाला नाही. त्याने सुभेदाराबरोबर जमाव घोडेस्वार देऊन आपली संभाजीराजे आणि मराठी यांच्याशी एकनिष्ठता व्यक्त केली. त्यामुळे यादव कोनेरी सुभेदाराने 2886 रोजी तोडगडचा सुभेदार नरहरी बल्लाळ याच्या नावाने याच्या सल्ल्याने एक गाव त्याला इनाम देण्यास सांगितले. एखादे गाव दिल्याने काही उणे पडत नाही, पण देसाईची एकनिष्ठ राहणे हे महत्वाचे आहे असे या पत्रात म्हटलेले आहे. कोकण प्रांतातील मौजे गुलानपूर हनुमाजी बनवरस देसाई संभाजी राजांशी एकनिष्ठ होता. त्याने मराठ्यांच्या बाजूने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे 28/5/86 रोजी उमली कर्नाटकीतील इनामाचा एक प्रकार इनाम दिले. शेवटपर्यंत मराठ्यांशी हा एकनिष्ठ होता. किल्ले बहादूर बंडा येथील सबनीस गणेश रघुनाथ व काशी त्रिमल यांनी रायाजी रामराजाला हानाजीला देसाई हा आपण मराठ्यांशी एकनिष्ठ कसा आहो हे समजून देण्यासाठी त्याला भेटू इच्छितो असे कळविले. त्यावर 21/7/88 रोजी रायाजी रामरायाने हनुमाजी देसाईला अभयपत्र देऊन अनुमान न करता भेटीस बोलावले. मुघल अधिकारी खेम सावंताच्या मार्फत मराठ्यांचा मुलूक जिंकून घेण्याचा प्रयत्न करीत होते. हे मागे सांगितलेच आहे. बेळगावच्या पश्चिमेस 30 मैलावर असलेला पारगड मराठ्यांकडून जिंकून घ्यावा असे खेम सावंतांना सांगण्यात आले. परगडाचे लढा शके 1688 डिसेंबर 4 जानेवारी 1689 दरम्यान झाला. मुघलांच्या अधिकाऱ्यांनी पारगड तुमच्या हद्दीत असल्याने तो हस्तगत करून इकडे द्यावे असे खेम सावंतांना लिहिले. त्यानंतर 3-4 दिवसात काही घडले नाही असे दिसल्यावर मुघलांनी खेम सावंतांना पुन्हा पत्र पाठवून जलाल खान, तुलभानाई आणि खेम सावंत या तिघांना परगड घ्यावा आणि त्याची व्यवस्था लावून हुजुरात यावे असा हुकूम केला. त्याप्रमाणे पारगडला न जाता खेम सावंतांनी घाटाकडे उतरला अशी बातमी मुघल अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे खेम सावंत बाजखान आणि इतर जमीनदार यांनी एकत्रितपणे पारगडला वेढा द्यावा अशी त्याला आज्ञा करण्यात आली. तरीही पारगड गेल्याची बातमी न आल्यामुळे मुघल अधिकाऱ्यांनी खेम सावंताकडे पुन्हा विचारणा केली. खेम सावंताने तात्काळ आपल्या सैन्याकडे पारगड कडे पाठवून त्यांनी राम दळवीला आणि देऊन मुघल अधिकाऱ्यांकडे जावे असा हुकूम देण्यात आला. पारगड जिंकून घेण्याचा माप सावंत, कान सावंत आणि राम दळवी हे प्रयत्न करणार होते. त्याच्याबरोबर खेम सावंतानेही आपले सैन्य घेऊन जावे असे सांगण्यात आले. पारगड फत्ते झाल्यावर तुमचे उर्जित होईल असेही मुघल अधिकाऱ्यांतर्फे खेम सावंताला लिहिले. खेम सावंत गप्प बसल्यामुळे मुघल अधिकाऱ्यांना पारगडबद्दल उत्सुकता होती, काळजी वाटत होती. 5 जानेवारी 1689 रोजी खेम सावंताने जादा फौज पुरून स्वतः माघारी यावे असा हुकूम देण्यात आला. मुघलांनी इतकी धडपड केली ती पारगड जिंकण्यासाठी काहीच प्रगती झाली नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की पारगड संबंधी या पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अधिक माहिती मिळत नाही. या लढ्यात मराठ्यांचे कोणकोणते अधिकारी शर्थीने लढत होते हेही कळू शकत नाही. मुघल मराठा संघर्षाचे सार. सन 1680 ते 89 पर्यंत झालेल्या मराठा मुघल संघर्षाचे, मुघलांच्या आक्रमणाचे आणि मराठ्यांच्या चढाईचे सविस्तर वर्णन वाचल्यानंतर
संभाजी महाराजांच्या काळात अनेक आघाड्यावर मराठी मुघलांचा कसा प्रतिकार करत होते हे ध्यानात येते. त्यांच्या कारकिर्दीतील 8-9 वर्षाच्या अटीतटीच्या संघर्षानंतर संभाजीराजांनी काय गमावले आणि औरंगजेबाच्या पदरात काय पडले याचे सार काढणे आवश्यक आहे. स्वराज्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेच्या भागात नाशिक, बागलन 1681 साली मुघलांचे आक्रमण सुरू झाले. या भागात 1686 सालापर्यंत मुघलांना गड जिंकून घेता आले नाही. संभाजीराजे मुघलांच्या हातात सापडण्यापूर्वी 1-2 वर्ष बागलानातील मराठ्यांचे किल्ले मुघलांच्या हाती पडू लागले. हे खरे असले तरी यातील फारसे थोडे मुघलांनी जिंकून घेतले हे ध्यानात ठेवले पाहिजे. सरळ सरळ सामना करून यश मिळत नाही असे पाहिल्यावर फितुरीचा आश्रय केला. 1686च्या अखेरीस साल्हेरचा किल्लेदार जीने शत्रूकडून मनसब स्वीकारून मुघलांच्या हवाली केला. रामसेस किल्लाही 1686-87 साली मुघलांनी फितुरी करून घ्यावा लागला. 1688 सालच्या शेवटी किंवा 89च्या प्रारंभी हरीशगड, तिरलंगाली, मदनगड, मोरोदंता, किवनी हे किल्ले फितुरीने घेतले. 1689च्या सुरुवातीस मार्तलब खानने त्र्यंबकगड, शामराज आणि तेलंगराव यांना मनसब देऊन रोख रक्कम घेऊन ताब्यात घेतले. स्वराज्य पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य भागात म्हणजे तळकोकण, कल्याण, भिवंडी, कोथळागड, पुणे आणि साताराच्या भागात मुघलांनी 1681 सालपासून आक्रमण सुरू केले. संभाजीराजेंच्या हत्येनंतर मार्तलब खान नाशिकच्या ठाण्यातून बाहेर पडला. कल्याण, भिवंडी भागातील ठाणी बसवण्यात किती कठीण होते हे बादशाहला पूर्वीच लिहिलेले होते. ऑक्टोबर 1689 ते सप्टेंबर 1690 या वर्षभरात काळात मार्तलब खानने कल्याण, भिवंडी, दुर्गाडी आणि तळकोकणातील किल्ले जिंकले. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या वायव्य 4 मैलावर असलेल्या माहुली गडही मार्तलब खानाने तेथील किल्लेदाराला फितवून आपल्या सामील करून घेतले. पुणे जिल्ह्यातील ठाणी घेण्यासंबंधी औरंगजेबाने 81च्या अखेरीस आपले सरदार पाठवले होते. 84च्या मध्यावर मुघलांनी शिवपूर, शिरवळ, सुपे जिंकले तरी संभाजीराजांच्या हयातीत रोहिडा, पुरंदर, श्रीवर्धनगड, राजमाती, सिंहगड, रायगड हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. राजांना पकडल्यानंतर हे गड मुघलांना घेता आले. 1686च्या अखेरीत पुण्याच्या आग्नेयेस असलेले पटा, श्रीनाथवाली, काटकोपर इत्यादी किल्ल्यावर मुघलांचा अंमल बसला. पुण्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेकडे म्हणजे राजमाची गडापासून गुंजन, मावळ, प्रचंडगडापर्यंत आणि बावधन, कोथरूड, भुकुम, भुगाव, चिंचवड, मुळशी, वेल्हे, महाल, भोर इत्यादी प्रदेश संभाजीराजेंच्या अखेरपर्यंत मराठ्यांच्याच ताब्यात होता. 1682 सालापासून सातारा भागात आक्रमण हालचाली करून मुघलांनी लुटमार केली आणि तेथील गडकोटावर ताबा मिळवला तरी तो मिळवता आला नाही. 1689च्या सप्टेंबर पर्यंत सातारा, परळी, नीम या या याच्यात या सर्व भाग मराठ्यांच्या ताब्यात होता. दक्षिण कोकणात संगमेश्वर, राजापूर, पन्हाळा, मोलकापूर, खेळणा, पारगड हेही मराठ्यांकडे होते. गोव्याच्या अंतरुण महालात फेब्रुवारी महिन्यात मुघलांचा अंमल सुरू झाला. उत्तर कोकणात कुलाबा, खांदेरी, उरगेरी हे सर्व स्वराज्यातच होते. कर्नाटक, बल्लोर आणि त्या भोवतालचा प्रदेश, तंजावर, जिंजी हे मराठ्यांच्या ताब्यात राहिले. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली हिंदवी स्वराज्य जिंकण्याच्या ईर्षेने औरंगजेब स्वतः प्रचंड सैन्यभार बरोबर घेऊन दक्षिणेस उतरला होता. या लढ्यात औरंगजेबाने आपले तीनही मुले शहजादा आझम मुअज्जम, शहजादा आझम, सुलतान कामबक्ष आणि आपला नातू अनेक अनुभवी सरदार, प्रचंड सामुग्री आणि सर्व सैनिक घेऊन औरंगजेबाने अनेक आघाड्या एकाच वेळी आक्रमण सुरू केले. 8 वर्ष सतत झगडून सर्व शक्ती केंद्रित करून वारंवार आपल्या सरदारांच्या बदल्या करूनही उत्तरेतील सर्व हिंदुस्थान काबीज केलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील मराठी राज्य फारसे यश मिळवता आले नाही. शिवाजी राजांनी निर्मलेल्या छोट्याशा राज्यात आपल्या आयुष्यात सतत 25 वर्ष औरंगजेबाला खर्च करावी लागली. संभाजी राजाविरुद्ध लढून यश येत नाही असे दिसतात फितुरीचे शस्त्र उपसले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर 89 सालच्या सुमारास मराठी राज्याच्या बरेच भागावर औरंगजेबाला अंमल बसला. त्यानंतर मराठ्यांनी राजाराम आणि ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला आणि त्याच्या अधिकाऱ्याला देमाधरणी
ठाय करून सोडले होते. महाराष्ट्रात 25 वर्षे लढूनही त्याला आयुष्याच्या अखेरपर्यंत यश मिळवता आले नाही. महाराष्ट्र निर्वोध सत्ता त्याला स्थापन करण्यात आले नाही. एकूण विचार केला तर औरंगजेबाचे दक्षिणेतील धोरण अयशस्वी ठरले असे म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपण चुटकीसरशी सहजपणे मराठी साम्राज्य जिंकू असे त्याला वाटत होते. पण दक्षिणेतील मराठ्यांच्या संबंधात अनुभव आणि धोरणी औरंगजेबाचा अंदाज संपूर्ण चुकला होता. औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील अपयशासंबंधी अनेक इतिहासकारांनी खूप काही लिहून ठेवलेले आहे. तेही तितके यथार्थ आहे. आजचं आपलं 17वं पुष्पाचं वाचन आपण इथेच संपवणार आहोत. पुन्हा आता